मुलांना खाऊ घालायचं म्हणलं की एक वेगळंच टेन्शन असतं. मग काय बनवायचं जे हेल्दी असेल आणि मुलं ना अगदी आवडीनं खातील, अशी ही मस्त आणि छान रेसिपी चला सुरुवात करू. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा आणि 1 लिंबू रस लागणार आहे. तर त्यासाठी इथं बघा मी लिंबू घेतले होते. आता हे लिंबू थोडे वेगळे आहेत. बरेच जण ह्याला इडलिंबू पण म्हणतात. तर 1 वाटी इथं मी रवा घेतला. हा रवा बारीक घ्यायचा. आता हा रवा एका बाउलमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये आता मी हा लिंबू मोठा असल्यामुळं अर्धा लिंबाचा रस घालते. त्यानंतर सुरुवातीला 1 कप इतकं पाणी घातलं. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊ. पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून पुन्हा मी आणखीन 1 कप इतकं पाणी घालून हे सगळं मिक्स केलं. रवा चांगला भिजावा यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटं असंच साईडला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवानं पाणी जे आहे ते पूर्णपणे ओढून घेतलेलं आहे आणि रवा थोडा घट्टसर पण असा झाला. यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर, हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे टाकले आणि जिऱ्याची खमंग फोडणी या रव्याच्या मिश्रणावरती घालून सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. फोडणी बघा अगदी छान अशी मिक्स पण तयार झाली. आता रेसिपी झटपट असल्या कारणानं पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा, मिक्स करून घेतलं. इथं बघा मी सँडविच मेकर घेतलं होतं. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर जे आहे ते 1 ते 1.5 पळी घालून सगळं अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं. गॅस अगदी मध्यम करायचा आणि झाकण लावून दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी खरपूस असं सँडविच जे आहे ते भाजून घ्यायचं. सँडविच खूप छान होतात. त्याला कोणत्याही प्रकारे ब्रेड लागत नाही. घरच्या घरी अगदी झटकीपट 10 मिनिटामध्ये असे मस्त रव्याचे सँडविचेस करू शकता. जे अगदी हेल्दीत मुलांना टिफिनला, नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही अगदी नक्की बनवू शकता. टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी कशासोबतही सर्व्ह करा.